तसेच या ठिकाणी ज्ञानदीपचा परिवार आहे. मला सूचित केलं की मला वाटतं पॅरेंट्स देखील आले आहेत नका तांडे सर, पॅरेंट्स देखील आले आहेत, प्लेयर देखील आलेला आहेत. चला सामन्याला सुरू होतोय, सामना सुरुवात करतोय. आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ या मेगा सेमीफायनलचा आणि सारसोले संघाच्या कॅप्टनने मिळवलंय फायनलचं तिकीट. चला 3 षटकांची लढत असेल. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपली पाहिजेत. आपण पाहत आहे वैकुंठवाशी गणपती तांडेल क्रीडा नगरीमध्ये आमदार चषकाचा दिमागदार सोहळा, मान सन्मानाची अभिमानाची क्रीडा प्रतियोगिता अंतिमचा टप्पा. एका बाजूला करावे जे यजमान आहेत, दुसऱ्या बाजूला नेरुल जे पाहुणे आहेत. करावे ग्रामस्थ मंडळ मग सर्वच सहकार्याने घेतली चांगली मेहनत या स्पर्धेच्या आयोजनामध्ये. पहिला बॉल या ठिकाणी सज्ज झालाय हा गोलंदाज. ओहो, पहिला बॉल ऑन ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक, P1चं षटक आहे. या ठिकाणी आपण पाहताय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र एका धावेवर सीमित ठेवलेला आहे. गोलंदाज आहे सिबू. आपण पाहताय सिबूची गुणवत्ता, ज्याने NMPL ही स्पर्धा गाजवली, यंग टॅलेंटेड, आणि त्याचा सत्कार केला गेला. मिस्टर NMPL सिबू ज्वेलचा नवीन एंड आहे सँडी सर. आणि आपण पाहताय आमदार चषकाचं दमदार आयोजन, सूर्य चाललाय असताना आणि अनेक मान्यवर पाहुणे या ठिकाणी या क्रिकेटचा आनंद लुटत आहेत. का आनंद लुटू नये, नुकताच तर T20 चषकाचा विश्वचषक जिंकलाय आपल्या भारतीय संघानं. आमदार चषकाची चर्चा, आमदार चषकाचं प्रसिद्धी या ठिकाणी एका वेगळ्या लेवलवर पोहोचलेले आहे. सिबू चला लगेच, जयेश प्लीज विनंती आहे. राईट मोर द विकेट, ज्वेलचा एंड धावतोय. ओहो, डावा पाय वाकवला होता, हाय पॅडवर चेंडू लागला, मात्र थोडीशी गती परिवर्तित केली सिबू यानं. एकंदरीत पाहिलं की फुटवर्क करतो बॅटर, त्याच्यामुळे गती परिवर्तित केली. काय सांगाल सँडी सर? सुपर बॉलिंग, अक्षरशः रीड केलंय त्याने. पाहिलं विश्वासबारी खेळतो. पहिल्या मॅच मध्ये 24, या मॅच मध्ये भयानक विकी वरती चढवला एक बेहतरीन हमला. त्यामुळे सुपर बॉलिंग मी म्हणेन. पहिली सिंगल नंतर डॉट, दॅट इज कश्मकश पाहायला मजा येईल, कारण 40च्या वर जरी गेले पण अनुभव दांडगाय विश्वासकडे. येस, चांगलं बॅटल पाहायला मिळेल. ओहो, कला दाखवले, डावा पाय वाकवला आणि ऑफ ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक एका धावेवर सीमित ठेवलेला आहे. यजमान संघ खास करून प्रेक्षकांची जबरदस्त इथून एकदम चांगला प्रतिसाद मिळतो. त्या प्रेक्षकांचं सरचे स्वागत आहे दमदार आमदार चषक मध्ये. या खेळपट्टीचा सातत्याने राहिलेला हा प्रवास, खास करून सराव शिबू यामध्ये घडलाय, या मातेमध्ये घडलाय शिबू. राईट आर्म राउंड द विकेट, लो फुलटॉस कलप फटका, डीप मिड विकेटच्या शतशत तैनात सिंगल मिळते. सिंगलने मात्र धावसंख्या इथे पाहिली अक्षयदादा पाटील नेरुल हा पोहोचले 3 वर. 4 मध्ये 3, 4 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये फक्त 3 द्यावा. या पासून नपितीली गेंद सट्टिक लाईन देन नियंत्रणवर चाललेला एक सुपीक मारा. व्हॉट अ बॉलिंग यार. येस, चांगलं विश्लेषण चालू आहे. एका बाजूला पाहताय करावे गावाचा यंग टॅलेंटेड बॉलर सिबू, ज्याच्याकडे आहे गुणवत्ता या क्रिकेटची. टेनिस बॉल क्रिकेटला करावे गावा करता चांगलं योगदान, कंट्रोल करतोय ॲज अ गोलंदाज म्हणून. बघा त्याचा रिदम पाहिला, त्याची जर गती पाहिली, धाव गतीवर स्वार झालाय सिबू. राईट मोर द विकेटचा मारा ज्वेलच्या एंडकडनं. बॅटर आहे मिस्टर विश्वास. शॉर्ट पुलचा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू येतोय नो मॅन्स लँड मध्ये. P1च्या षटकामध्ये मर्यादा आहेत फिल्डिंग रिस्ट्रिक्शनच्या, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगलं शांत संध्याकाळचं वातावरण आणि लो स्कोरिंग गेम देखील एक चांगला बॅटल ठरला जाईल सँडी सर. नक्कीच 8 धावांचे सरासरी जे 24-30च्या आसपास केले तर मॅच मध्ये निश्चित मात्र दमकम असेल. मॅच मध्ये जे बदललेलं वातावरण, कम्प्लिटली चेंज ऑफ द एन्व्हायरमेंट, त्यामध्ये थोडस जर ट्रायव्हर करणार चेंडू हा धीम्या कधीन जाईल. अलॉंग द कार्पेट बिटवीन द 2 फील्डर्स द गॅप हे काढलं ना तर धावसंख्या 35 पर्यंत निश्चित राखेल जाईल, नो डाऊट. पण पहिलं ओव्हर दॅट इज अ नो तोड सट्टिक कंजूसी किफायतीवर बॉल बाय शिबू. ही कम्सिंग बॉल राईट आर्म राउंड द विकेट. शॉर्ट ऑफ हे चिकी शॉट ज्याची मी चर्चा करत होतो. डेफिनेटली असे शॉट आले ना
हा धावसंख्याला चांगला आकार देतो. तेवढं ज्ञान, तेवढं सखोल हा जबरदस्त अनुभव आहे विश्वास. बॅकफुट वगैरे त्याने शोधलं. बॅक जो फाईन लेग आहे थोडासा इनसाइड सर्कल आहे, त्याला बीट करून हा फाईन लेगला दणदणीत चौकार सरपटीत घेणारा अलॉंग द कार्पेट. चांगला उल्लेख केला. सुरू ठेवा करावे संघ, सुरू ठेवा. विश्लेषण सुरू आहे. मात्र विश्वास घरत त्याच्या बॅटिंगचं थोडंसं विश्लेषण करावं असं वाटतंय. बघा क्रीजमध्ये होता, हलकासा फुटवर केला, फ्रंट फुटवर आला, बॅक फुटवर गेला, लाईन कव्हर अप केली आणि अजूनही त्याची नजर चांगली आहे. आणि मागच्या प्रॅक्टिस सेशनला त्याच्या डोळ्याला, त्याच्या तोंडाला इजा झाली होती. त्याच्यानंतर काही काल तो क्रिकेटपासून वंचित होता. Yes, sir. विश्वास आहे, हा विश्वास घरत आहे, हा दाखवतोय त्या नक्कीच, डगआउटला की मी आहे, मैं हूं ना, Yes, मी sir. आहे विश्वास. चला स्पीडअप करा. जखमी शेअर असतो ना तो खूप मध्ये घातक असतो. जखमी झालाय परंतु शेअरच्या जे वार्न करण्याच्या जी जबरदस्त झडप मारण्याची जी क्षमता आहे ना, ती क्षमता तो मैदानात दाखवतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 9 धावा तब्बल लागतात. सेमीफायनल आपण पाहतो. दमदार अहमदाबाद चषक 2026 चा कश्मकश. चला वेळ घेऊ नका, कारण अजूनही की अंतिम फायनलचा मॅच शेष आहे. 2,50,000 एक प्रथम, द्वितीय 1,51,000 आणि तृतीय 75,001 अशी रंगलेली शानदार वजनदार आणि एकदम दमदार असं आयोजन. दुसरा ओव्हर, पहिला बॉल, लेफ्ट हँड होत, वॉटर शॉट यार, डाऊन द बॉल, पकडला जेल, संपला खेळ. अर्पित प्रभाकर मात्रे गॉन इट बॅक. वॉट अ लवली बॉलिंग, जस्ट इनसाइड द सर्कल अँड थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. इथे नजाकत होती, पण नजाकतला ट्रॅव्हल करणं, बदललेलं वातावरण, त्याच्या विरोधात हा षटकार होणार होता, पण तो झाला जेल. संपलाय खेळ, परतलाय हा मागच्या मॅचचा हिरो अर्पित बाद. पहिलं विकेटचं पतन. चला स्पीडअप करायला लागेल, कारण जो सूर्य आहे तो अस्ताला जात आहे. अंधार मात्र पसरू लागेल. अर्थात फटका मात्र येणाऱ्या फायनल मध्ये पडू नये, त्याचे जे पडसाद आहे ते उमटू नये, एवढीच आमची प्रांजली इच्छा आहे. येस येस येस. सामाजिक कार्यकर्ते अक्षय पाटील यांना विनंती आहे, नेरुळ गावातील, त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर या. रोनक तांडेल, रोनक जयवंत तांडेल, आदरणीय जयवंत तांडेल यांचे सुपुत्र आहेत. ताई जयवंत तांडेल यांचे सुपुत्र आज गोलंदाजीची धुरा सांभाळतोय, लीड करतोय या करावे गावच्या टीमला आणि पहिलं विकेट मिळवलंय रोनक याने देखील. जाऊया मॅच कडे. नवीन बॅटर येतोय या ठिकाणी, मिस्टर कुशल. रोनक तांडेल सुरेख असा घडलेला स्कोरर म्हणून त्याची भूमिका चांगली असते, परंतु अक्षरशः टप्पा पडल्यानंतर स्विंग अतिरिक्त झाला. टप्पा ऑफसाईड ऑफ स्टंपला ठेवला, त्याच्यामध्ये नॅचरल आउट स्विंग बिलकुल मात्र नियंत्रण नव्हते. दिशा हरपली, फरकटली. दॅट इज अंपायर कॉल इज वाईट. एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या 10 दुसऱ्या पगीती 3 वरचं सेमीफायनल. एका बाजूला बॅटिंग करताना अक्षयदादा पाटील नेरुल, 1 गडी बाद 10. बोलिंग मार्क पर यजमान करावे एलिमेंट करून रोनक. ओ माय गॉड, विकेटच्या पाठीमागे प्रयत्न का केला ना, हा मात्र निश्चित प्रश्न होता, पण त्यासाठी त्याने चौकार वाचवणं हे संघासाठी हितकारक आहे हे समजलं. फक्त सिंगल मिळते. सिंगलने हा नेल्सन आकडा 11/1. राकेश. येस, चांगला आकडा आहे. मी म्हणेन कारण संध्याकाळचं सत्र वातावरण आपण पाहिलं तर थोडासा गती बदललेली आहे या हवामानाची. पूर्णपणे हवीचा रोख बदललेला आहे, मंदावलेला आहे मी म्हणेन संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि 11 धावांचं आपल्याला आकडा दिसतोय. 1-1-1 हा नेल्सन आकडा आहे सर. नक्कीच 11/1. राहुल मात्रे आणि खास करून पहिलं जे शतक लावलं ना सिद्धेश कडून असताना हा प्रवास तारीफवला. चल स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका. वेळ का घेता मित्रांनो, कारण प्रत्येकाचा वेळ खूप महत्वाचा आहे. आदरणीय आपण पाहू शकतो मुख्य व्यासपीठावर आमच्या ताई 73 वेळा रेकॉर्ड आमदार. व्हॉट अ लवली आधुनिक हा युगातला हा बेहतरीन उलटा सुलटा आणि फुलटा शॉट रिव्हर्स उच्चारण. व्हॉट अ शॉट यार. कशमकश पाहिला, बॅकफुटवर गेला, त्याच्यानंतर येऊ दिला आणि कम्प्लिटली ग्रीप होती राकेश त्यांनी बदलली. येस सर. बघा प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट मात्र या मैदानावर नजर मारली तर प्रेक्षक 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 प्रतिसाद हे प्रेम दिलेला आहे या आमदार चषकावर. आणि आमदार चषकाच्या दमदार आयोजिका आणि मार्गदर्शिका आदरणीय मंदाताई म्हात्रे मॅडम यांचं विजन, येणाऱ्या हॉस्पिटलची निर्मिती. हॉस्पिटल म्हणजे रोजगार निर्मिती, हॉस्पिटल म्हणजे कमी दरामध्ये उपचार मिळतील आणि खऱ्या अर्थाने या नवी मुंबई शहराच्या नागरिकांचं जीवन सफल आणि सुखकर होईल.
आणि या ताईंच्या कारकेला आमचा सलाम. चौकार आल्या 15वर पोहोचतोय. दुसरं विकेटवर रोनक तांडेल बॉलिंग मार्क पर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. सुपर विहार कॅट बुंद्यात टाकलं. विकेट आला विशाल पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 आणि दिनेश तांडेल यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक रोनक तांडेल यांच्या करता आलेलं आहे. ग्रेट बॉलिंग. आशिष तांडेल यांच्याकडनं विकेटसाठी 500 रुपये. चला सामना चालू ठेवा. चर्चेमध्ये गॅदरिंग करू नका, टीम मिटिंग करू नका. विकेटचं पतन होतं. दुसरं विकेटचं झालं पतन. वाट लवली बॉलिंग यार. पडणे पण परफेक्टली बुंद्यात मारला. त्याच्यानंतर सन्मान देण्याचा प्रयत्न केला पायाच्या उपरी कणाला आणि तिथे सिलिम ऑफ होत होते आडाला. कॅच पकडला गेला आणि इथे विश्वासभरी विश्वाचा खेळ खतम. बॅक इन टू द आउट. 15/2. विश्वास परतलाय. करावी गावाच्या डगआउट मध्ये आलाय मोटिवेशन. करावी गावाच्या या डगआउट मध्ये आलाय उत्साहवर्धक वातावरण. या दरम्यान कांती देवी मॅडम, मीना ओझा मॅडम, आदिनाथ सारुख सर, अजय सिंग बेलापूर मंडल अध्यक्ष, अजय पासवान आणि किरण वर्मा सर या ठिकाणी उपस्थित आलेल्या तमाम मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतोय. मॅच ऑन आहे. सँडी सर यांचं विवरण. येस 15/2. सध्या रोनक दॅट इज अ सुपर डुपर बॉलिंग यार. 2 धक्के दिलेत आणि 2 धक्के तर केवळ 6 धाबा. किफायती बॉलिंग. गणेश मंदिर टेम्पल कडून हा बॉलर अट्रॅक्ट नॅचरल आउट स्विंग घेऊन द गिफ्ट ऑफ द गॉड. सुपर बॉलिंग यार. बरोबर मिडल अँड ऑफ स्लाइटली फिंगर स्लोन अँड मारा पाहिला नो तोड्या. दॅट इज अ वंडरफुल बॉलिंग. त्याचं वर्णन करताना अभिमान बाळगतो आम्ही. ग्रेट बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग रोनक. या गावामध्ये या मातीत घडलेला, या मातीने त्याला घडवलंय आणि त्याच मैदानावरती त्याच खेळपट्टीवर त्याने अक्षरशः मात्र रोखून धरले. बेहाल करून टाकले रोनकने. सुरेख बॉलिंग आहे. कमालीची बॉलिंग. व्हॉट अ लवली नफी दिली बॉलिंग. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये 15/2. काय म्हणाला राकेश सर? ज्या खेळपट्टीवर घडला खेळला आणि त्याने सराव केला त्याच खेळपट्टीवर आज आपल्या खेळाचं प्रदर्शन. घरची मैदान, घरची खेळपट्टी. लगेच सामना सुरू ठेवा आणि घरचा प्रेक्षक वर्ग आणि आदरणीय मान्यवर पाहुण्या आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम या ठिकाणी सामना पाहत आहेत. त्यांच्या समवेत अनेक क्षेत्रातील हे सर्वच मान्यवर व्यक्तिमत्व या ठिकाणी या सामन्याचा आनंद. आमदार चषक, दमदार चषकाचं एक विलोभनीय चित्र आपण पाहताय या संध्याकाळच्या सत्रामध्ये. चला स्पीडअप करा. थँक्यू सो मच दिलीप दादा पाटील. आम्हाला विश्वास ठेवून आम्हाला सन्मानाने तुम्ही इथे बोलवलं त्यासाठी थँक्स सो मच. लवकर करा. चला स्पीडअप करा. 2 ओव्हरचा खेळ 6.5 धावांचे सरी 15/2. सँडी येस दादा. लेट करा. पाहिजे तर पैसे माझ्याकडे द्या. मग रात्रभर खेळा. 3 पाकिट ताई माझ्याकडे द्या. मी घरी जातो. खेळू द्या रात्रीभर. दिलीप पाटील सर, आता कसं असतं ना, लग्न असतं ना तेव्हा भटजीकडे असतात मंगलाष्टक किती फास्ट बोलायच्या. आता इथं क्रिकेट आहे. क्रिकेट पटवून थोडं स्पीड केलं पाहिजे. या दरम्यान काय चेंडू डिलिव्हर केलाय साई पाटील. याचा पहिला डॉट बॉल. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. स्लॉग ओव्हर्स आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये स्लॉग ओव्हर्स आहे आणि साई पाटीलचा दर्जा थोडासा साईडा मिळतोय. Yes, कांद्याचा वापर करतोय. Captain, गती देतोय साई पाटील. येस राकेश, मी पूर्ण श्रेय देईन कॅप्टनला. व्हॉट अ हँडलिंग ऑफ द बॉलर इज गुड क्वालिटी ऑफ द स्किपा साई इन द लास्ट ओव्हर. राईट हँड ऑन द विकेट. अतिशय धीम्या गतीने गतीमध्ये परिवर्तन बंद गतीने टाकला चेंडू पुढे मग गाला ऑन द कार्पेट. इथे 2 धावचे मांग थोडासा दूर आहे का? प्रश्न केले चॅलेंज केले अंपायरला. येस ऑन फील्ड अंपायर ही गोज टू रेफरची मांग केली. आपण पाहणार आहोत प्रेक्षक वाहिनीच्या या स्क्रीनवरती नेमकं बॅट्समन कुठपर्यंत पोहोचलाय ते पाहिलं जातं. चला पटापट पाहिलं तर वेळ कमी आहे. याच्यानंतर फायनल आमदार दमदार चषक फायनलचा दिवस. 21 संघांना मागे सारून 3 संघ टॉप ऑफ 3 मध्ये. त्यामुळे चिठ्ठीचा पूर्णपणे जयेश फिल्डिंग निर्णय समजेलच. कुशल 11 जय गणेश साळसोले हा चिठ्ठीच्या. पण त्या अगोदर काय खेळ राहिला. चिठ्ठी जरूर न गेली. अंतिम फेरीमध्ये मात्र पोहोचलाय. आता सेमी फायनल मध्ये एकमेकांसोबत स्वतः यजमान संघ अक्षयदादा पाटील नेरूच्या विरुद्ध भद्दक मारा टाकताना. येस बॅटर वॉज सेफ नॉट आउट. फलंदाज सेफ आहे. जाऊया साईचा मारा. जसं साई पाटील गोलंदाजच्या ट्रॅकवर पाहतोय. डावा पाय वाकवला. तोपर्यंत आपण पाहताय अजून एक डॉट बॉल. डाव्या स्टिकच्या वरनं गेलेला हा चेंडू आहे. मी उल्लेख केला ना साईड आम आहे. गती पाहिली तर
आपण पाहतायत खांद्याचा वापर करतो मिस्टर साई पाटील. पुन्हा एकदा ज्वेलच्या एंडकडनं सज्ज झालाय स्लॉग ओव्हर्स मध्ये. साई पाटील याचा दर्जा, क्लास, अनुभव पणाला लागलेला आहे या सामन्यामध्ये. अजून एक दर्जेदार चेंडूची समाप्ती होताना आपण पाहताय. अजून एक डॉट बॉल. करावे गावचा क्रिकेट प्रेक्षक वर्ग टाळ्यांचा प्रतिसाद देतोय, सपोर्ट करतोय आपल्या घरच्या या संघाला. मात्र नेरुळ गावाला संघर्षाचं क्रिकेट खेळावं लागेल, संयम ठेवावा लागेल. अजून एक डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. ही गोलंदाजी आवडली असेल ना प्रेक्षकांना तर टाळ्या होऊन जाऊ दे. साई पाटील याच्या गोलंदाजी करता काय गोलंदाजी साकार केलंय. नुकताच करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगचा प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी आणि का दाखवून दिले त्याने. माझ्यामध्ये आहे गोलंदाजीची विशेष कला आणि माझ्यामध्ये आहे कंट्रोल आणि माझ्यामध्ये आहे या टेनिस बॉल क्रिकेटचा अतिशय चांगला अभ्यास. प्रत्येक जी खडाना खडे पिच्ची आहे ते तंतोतंत 100% कुठला टप्पा कुठल्या पिचीने टाकावं याचं संपूर्ण ज्ञान घेऊन गोलंदाजीवर अबे फ्रॉम द बॉडी फ्लो मध्ये आलाय. एक्स्ट्रा कव्हर खाल्लं, एक्स्ट्रा कव्हरला भेदलं आणि त्याला चिरून फाडून चेंडू झाला फरार. चौकार चरण. आता बनल्यात 21 आणि टार्गेट असेल सेमी फायनल मध्ये 22 22 धावांचं हे टार्गेट समोर यजमान समोर अर्थातच करावे 11 करा समोर. येस लगेच नेरुळ संघानं एका लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लगेच फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आणि करावे संघाचे सलामीचे बॅटर. याच दरम्यान या व्यासपीठावर आपण पाहू शकाल किरण वर्मा मॅडम, ममता सिंग मॅडम आणि विलास म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आलेल्या तमाम मान्यवर पाहुण्यांचं, आलेल्या तमाम मेहमानांचं या ठिकाणी मी शब्द सुमनांनी स्वागत करतोय. स्पीडअप करायला लागेल मित्रांनो लगेच, कारण फायनलचा अंतिम फेरीचा मॅच अजून बाकी आहे. वेळ कमी पडेल ही लवकर, कळकळीची लवकर. नम्रतेची विनंती आहे. लवकर करा. दिलीप पाटील सर, आपण वारंवार उल्लेख करतोय त्या नवीन हॉस्पिटलच्या निर्मितीची बरं. आणि खऱ्या अर्थाने या नवी मुंबई शहराच्या विकासाकरता या आगरी कोली समाजाने आपल्या 100% जमिनी दिली. त्या हॉस्पिटलमध्ये काही कोटा या PAP करता आरक्षित राहावा ताई, ही विनंती आहे आपल्याकडे. सर्वच कोटा तुमच्याचसाठी आहे. धन्यवाद ताई, धन्यवाद. टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंच्या या शब्दांसाठी. आगरी कोली समाज या देशातील एकमेव समाज आहे ज्यांनी नवी मुंबई शहराकरता सुपीक जमिनी देणारा समाज आहे. एकूण महसुली क्षेत्र 29 गावांचं. दिलीप पाटील सर काय म्हणाल? दिलीप पाटील सर, अरे पण विरोध पण तुम्हीच करताय ना. आमचा सपोर्ट आहे तुम्हाला ताई, बिंदास सपोर्ट आहे येणाऱ्या कालामध्ये. आता 40+ इकडे यायला पाहिजे होतं ना. 9 टीमनी नाव दिलं आणि परत घेतलं. असं थोडं आहे. एवढं 8-8.5 एकरचा ग्राउंड शिडको तुम्हाला खरंच देईल का? 2 एकर देईल, 8 एकर विकेल, बाकीचं 6 एकर. मग गेली ना जागा आपल्या हातून. बरोबर आज आहे ताई. रोजगार मिळेल लोकांना, गरीब लोकांची मुलं शिकतील, उपाययोजना मिळेल. करोनामध्ये काय परिस्थिती होती. ते तर आहे. सत्तर वाशीमध्ये आम्ही लोकांनी हॉस्पिटल केलं होतं नगरसेवक असताना. त्यांनी विकलं पोर्टिजला अर्ध बनवून. जागा नाही तर बनवून. मी विकून नाही देणार. मी जिवंत येतो तरी विकून नाही देणार, एवढं लक्षात ठेवा. आणि सर्वांना तिथे नोकऱ्या मिळतील. प्रकल्पग्रस्त आहेत जे 20-15 वर्ष राहतात, त्यांची मुलं आहेत, त्यांनाही मिळतील. जो त्या श्रेणीत बसेल, डॉक्टर व नर्स योग्य ते बसतील. अंपायर पटापट स्टार्ट करा मॅच. अरे एवढे ग्राउंड विकले तेव्हा काय तुम्ही गाववाले झोपले होते का? हा, कॉन्सोलीचा ग्राउंड विकला बिल्डरला. त्या 40+ 30 वर्ष खेळत होती. का ना गेले? कोणी पैसे काढले त्या बिल्डरकडनं? हा, आपण नाही बोलायचं. आई गावाला जिवंत आहेत, करतील ते काढतील ना मोर्चा. भैया आणून माझ्यावर काढला ना, भैया आणून मोर्चा दुसरा काढतील ते ना. नाही विशेष म्हणजे हे गावाले जाम हुशार सामना आहे. सुरू होतोय. ह्या लोकांनी पहिलेच करून ठेवले नो डेव्हलपमेंट झोन. पहिला चौकार येतोय. प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक मिस्टर विशाल पाटील यांच्याकडनं. करावे 11 करावे संघाचा वंडर बॉय ज्याने गाजवली AKPL ची स्पर्धा, ज्याने गाजवली NMPL ची स्पर्धा आणि सुपर स्ट्रोक गतिमानतेने आपण पाहताय. सामना सुरू ठेवा ही विनंती असेल.
पहिला चौकार आणि करावे गावचा वंडर बॉय गणेश. अजून एक चौकार येतोय. ओ हो 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 लो फुलटॉसच्या बॉलला पाठवला डीप मिड विकेट. काऊ कॉर्नरची गॅप भेदलेली आहे. सँडी सर नक्कीच ज्याप्रमाणे लॉर्ड्स जोश हे दिला, हक्काचं जोश मैदान आहे ग्रॅमगुच, तसं हे जयेश स्टँडर्डचं हक्काचं मैदान आहे. त्या और आणि बॅट six वरचं मारा चालले नाही. पटापट. लोकांना जोश आला पाहिजे टाळ्या वाजवायचा. येस डेफिनेटली ताई. अरे सैंडी, इनका जोश भारी है, 3 बार जोश दिखा चुकी है, हैट्रिक कर चुकी है, फिर भी और जोश सबके उड़ाती है होश. मदहोश मदहोश मदहोश. लगे रहो. कार्यालय निश्चित ताईंच्या आमचा सलाम कॉमेंट्री बॉक्स कडून दर्जेदार 2 फटके. व्हॉट अ शॉट यार बाय जयेश. कमाल अलाउन द कार आनंदाच्या बॅक टू बॅक तिसरा होईल का? डेफिनेटली सुसाट पराला चेंडू अडवणं नामांकित चेंडू होतं पर आचरण. व्हॉट अ शॉट राकेश. दर्जेदार 3 मध्ये 3 आणि 22ला चोख प्रत्युत्तर. अगदी कोहली प्रीमियर फायनलच्या मॅच मध्ये काय तगडा मुकाबला होता. खास करून साहिल विनोद दिवेकर आणि जयेश तांडेल दोघांचं बॅटमधून आलं होतं दर्जेदार अर्धशतक. पण मॅट काय बॅटिंग करतोय. प्रेक्षकांची एकदम तुडुंब गर्दी, लोट भाऊ सागर गर्दीमध्ये लाडका प्रेक्षक सच्चे स्वागत आहे. 12 झाल्यात. 22 साबण वॉटर लवली 6 मध्ये 6 मारेल काय? त्याच्या जवळ मात्र पोहोचताना हा चेंडू अडवलाय. चौकार झाला नाही. शुद्ध फटकेबाजी, क्लासिकल बॅटिंग, कलात्मक फटके. राकेश येस टेक्निकली साऊंड आहे याच्या बॅटमध्ये. त्याच्याकडे आहे क्लास दर्जा आणि अनेक वेळा 360 खेळतो मिस्टर जयेश तांडेल. त्याच्याकडे आहे शॉर्ट आर्म पुल, त्याच्याकडे आहे कव्हर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, पुलचा फटका आणि स्कूपचा फटका देखील त्याने या ठिकाणी बॅटिंग झोनमध्ये एक नवीन फटका प्रोड्यूस केला आहे. 14 बॉडी अलाउन द कार्पेट डीप एक्स्ट्रा कबा पहिल्यात होईल. फील्ड करेल. आणखी एक सिंगल जयेश आपल्या नाविक करतो. तो जेवढा गेलाय तेवढ्याच संघाला नेऊ ठेवलं 15 वर. फक्त 6 धावा दूर. कालोख अंधार पडायला सुरुवात झाली मित्रांनो. स्पीडअप करावं लागेल अन्यथा 1 ओव्हरची फायनल प्रेक्षकांच्या भेटीला जाईल. 7 धावांची आवश्यकता. ओनली 7 रिक्वायर्ड टू विन दी सेमी फायनल अँड रीच इन टू द फायनल अँड प्ले अगेन्स्ट टू द कुशल 11 जे गणेश सारसोळे. पुन्हा बेट करून डाऊन द लेग साईड गुरुनाथ पाटील बळत आहेत. वडिलांनी सांगितलंय पिचिंग डाऊन द लेग साईड वाईट एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 16 वर. इथून 6 धावांची आवश्यकता. चला कुशल 11 जे गणेश सारसोळे टीम कॅप्टन प्लीज शॉर्ट पास साठी. कारण फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. यजमान संघ एकदम मात्र समीप आहे, निकट आहे. व्हेरी क्लोज टू द विक्टरी. बॅक करावे 11 करावे. राईट मोर्थ बॅक गतीमध्ये परिवर्तन केलं. त्याच्यानंतर हा चांगला फटका आदेशच्या बॅटमधून. आदेश तांडेल सिंगल घेतली. खातं कोल्डे. ओव्हरची पहिली इथून झाली समाप्ती. आता 12 चेंडू फक्त 5 धावा. स्पीडअप करा. कारण अंदर मात्र पसरू लागे मैदानाच्या आत. फक्त 5 धावा दूर. कश्मकश 2.5 लाख तब्बल पहिलं, द्वितीय 1.5 लाख, 1.25 लाख आणि तृतीय पण 75,000. बॅटर, फिल्डर, बॉलर, LED TV अँड विकेट कीपर मोबाईल आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू मालिकावीर बाईक. सँडी, येस दादा. युद्ध इराकचं, अमेरिकेचं आणि इस्रायलचं चालू आहे ना, इराणचं. येस हो. सगळ्याच गोष्टीची कमी आहे. इथे पैशाची कमी नाही आहे. लगातार पुरस्कार दिए जा रहे हैं. 2,55,000, Yes, कुशल 1,55,000, 75,000. पैसों की कमी नहीं है. भले नमी है लेकिन नो कमी. कुशल 11 कैप्टन प्लीज यार टॉस साठी. ये दो पहिया वाहन भी है. देखो चाबी भी है. सिर्फ बैठना है और आपको घर जाना है. देखो चाबी भी सामने रखी है. ताई क्या कहूँ मैं अभी इसके बाद ये मैच खत्म होने के बाद ये आवाज की दुनिया. 12 मध्ये फक्त 5 धावा. ओनली 5 रन रिक्वायर्ड. फक्त 5 धावा दूर. गणेश मंदिर कडून गोलंदाजी अजय लेफ्ट हँड अप्रॅकर बोलावला फेकलाय. जयेशला एकदा MS धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश. नो वेला MS धोनीने कमाल केली. फिनिश द्या. समाचार समाप्त हो गए. येस समाचार समाप्त. चला फायनल. समाचार समाप्त कुशल हो गए. 11 आज के लिए सारसोळे नहीं है. चंदन बनवलं. इसके बाद मैच होना बाकी है. वेल डन, वेल प्लेड यार जयेश. ऍब्सोल्युटली नो वर्ड. शब्द अपुरे पडतात. किती लवकर मॅच फिनिश केली. 11 चेंडू आणि तब्बल 10 गडी राखून सनसणीत हा दिमागदार विजय संपादन. वेल डन करावे 11 प्लेयर ऑफ द मॅच. हे गोष्ट नो डाऊट. बऱ्याच वेळेला जयेश पाटील आपल्या लहान मुलाला बरोबर घेऊन येतो. आता लकी चांब आहे.